वेळ फार अपुरा आहे. साहेबांना सुद्धा 20 मिनिटं द्यायचे. तुम्ही सगळ्यांनी अतिशय शांततेत ऐकणं गरजेचं आहे. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 बार्शी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार, या महाराष्ट्राचे माजी मंत्री, या भागाचे माजी आमदार आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेब यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या या सभेला का अध्यक्ष म्हणून असलेले प्रकाशजी गुंड, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आदरणीय विश्वासभाऊ बारबोले साहेब, त्याचबरोबर निरंजन मालक, मकरंद मालक, मी आता सगळ्याची नावं न घेता आदरणीय व्यासपीठ असा आपला उल्लेख करतो आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या भागातील बहादर वडीलधारी मंडळी, तरुण मित्र आणि जिथपर्यंत माझा आवाज जातोय तिथपर्यंत घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनींनो, बंधूंनो, मला तुमचं मनापासून ह्या ठिकाणी आभार व्यक्त करायचंय. आभार या करता की साक्षात देशाचे पंतप्रधान विरोधात असताना ह्या ठिकाणी ईडीच्या भीतीनं, कोण 50 खोक्यासाठी, कोण मंत्रिपदाच्या अपेक्षेनं, कोण सत्तेत आल्यावर मलिदा खायच्या अपेक्षानं, ज्या ज्या लोकांनी महाराष्ट्रात असंवैधानिक सरकार तयार केलं, ज्याचा एक फुल मुख्यमंत्री आणि 2 हाफ मुख्यमंत्री तयार झाले, ते बी विरोधात असताना ह्या मतदारसंघातले 6 पैकी 5 आमदार विरोधात असताना, प्रचंड प्रमाणात पैशाची अतिवृष्टी झालेली असताना, सत्तेची ताकद त्या बाजूनं असताना, एवढ्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतनं बांधवानो 3,29,000 मताच्या फरकानं या ओमराजेला लोकसभेत पाठवायचं काम तुम्ही केलं. मला वाटतंय जी माणसं म्हणायचे की मोदीमुळे आला, मोदीमुळे आला, बांधवानो, मोदी साहेब विरोधात असताना मोदी साहेब जितक्या मतानं खासदार झाले त्याच्या दुप्पट मताच्या लीडनं तुम्ही त्या ठिकाणी मला लोकसभेत पाठवलं. आता त्यांच्या तोंडाला बूच आहे. त्यांना मी सांगितलं, हिंदुरे सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी घडवलेले कडवट शिवसैनिकाचा हा लोकसभा मतदारसंघ आहे. जे सांगितलं ते सत्य करून दाखवलं. बांधवानो, मी सारखं बघतोय बरेच लोक विकासावर आलेत. आता इतक्या दिवस उकाळ्या पाकाळ्यावर होती. बरं झालं म्हणलं, भगवंतानं चांगली बुद्धी दिली, विकासावर आले, चांगली गोष्ट आहे. तुम्हाला मी वाटायचं माझं, तुम्हाला वाटायचं की आता विकासावर आल्यावर म्हणल्यावर मी बी विकासावर बोलतो. पण आधी मी तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो की तुमच्यासाठी विकास करणं हे त्या आमदाराचं, त्या खासदाराचं कर्तव्य आहे. का तर तुमच्या जीएसटीच्या पैशातून, जी जीएसटी तुमच्या दात घासायच्या ब्रशवर आहे, पेस्टवर आहे, शॅम्पूवर आहे, साबणावर आहे, कापडावर आहे, खतावर आहे, ट्रॅक्टरवर 18% जीएसटी आहे. ट्रॅक्टरवर 18% जीएसटी आहे, खतावर 18% आहे, औषधावर 36% आहे. पण हेलिकॉप्टरवर फक्त 5% आहे. बघा सरकार किती शेतकऱ्याची काळजी करते. का 18% ट्रॅक्टरवर आणि 5% हेलिकॉप्टरवर? हेलिकॉप्टर घेणाऱ्या माणसाला जर जीएसटी 18% केला तर त्याला कुठल्या तरी झाड्याला कासरा घेऊन फाशी घ्यायची पाळी येईल. म्हणून मोदी सरकारनं मोठ्या उद्योगपतीचा विचार करून त्या हेलिकॉप्टरला 18% ऐवजी 5% जीएसटी लावली. आणि आपण जहागीरदार आहोत, शेतकरी म्हणजे, म्हणून आपल्याला 18%. ह्या जीएसटीच्या पैशातून तुम्ही आम्हाला निवडून दिलं, आमदार खासदाराला,
ही आमदार खासदार सरकार करतेत आणि ती सरकार तुम्ही दिलेल्या पैशातून तुमचा विकास करते। मग पैसे कुणाचे आहेत? तुमच्या पैशातून तुमच्यासाठी विकास केला तर मी कर्तव्याची भावना बोलायची का उपकाराची? कर्तव्याची। ओम राजे कर्तव्याची बोलतोय, कोण उपकाराची बोलायची त्याच त्याला लाख लाभ। बांधवानो, आरडीएसएस योजनेच्या अंतर्गत आपण 33 केव्हीच्या 4 नवीन सबस्टेशन त्या ठिकाणी मंजूर करून घेतलेत। त्याच्यातलं एक आहे गादेगाव रोड, दुसरा आहे फपाळवाडी, तिसरा आहे डोलारी आणि चौथा आहे केसरी। ओम राजे आरडीएसएसचा मागच्या 5 वर्षात अध्यक्ष असताना मला अध्यक्ष कुणी केलं? तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या 2 खासदारांनी, एक ती स्वामीजी आणि दुसरे नाईक निंबाळकर। म्हणले ओमराजे तुम्हाला माहिती आहे तुम्हीच अध्यक्ष व्हा, त्यांनी अध्यक्ष केलं। मी ही 4 सबस्टेशन आपल्या बार्शीसाठी बांधवांनो नवीन मंजूर करून घेतले। ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर, तुमच्या सरकारमध्ये करंट नाही आणि लाईटीत बी करंट नाही, कारण त्याला व्होल्टेजच नाही। ती व्होल्टेज आणण्यासाठी ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर पानगाव सबस्टेशनला, हिंगणीपाला, शेंद्रीला, उपळाई, बोरगाव, पांगरी, दामणगाव, चिखरडाय, सुरडी, गोडगाव 10 ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर त्याच आरडीएसएसच्या माध्यमातून मंजूर करून घेतले। क्षमता विस्तार वाढ, आपल्या वैराग सबस्टेशनचा जो पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे त्याची क्षमता वाढवायचा निर्णय आपण आरडीएसएस मधनं घेतलाय। तुमचं एक सबस्टेशन करायला तुम्हाला खासदाराचं आमदाराचं पत्र जोडावं लागत होतं। तुमचं 100 केव्हीएचे 485 ट्रान्सफॉर्मर मंजूर करून घेतलेत आणि 234 ट्रान्सफॉर्मर जी 63चे आहेत तो 100चा करायचा निर्णय आपण घेतलाय। एलटी लाईन 33 केव्हीची 55 किलोमीटर आणि 11 केव्हीची 306 किलोमीटर, एचटी लाईन 151 किलोमीटर। बांधवानो, तुमचा खासदार म्हणून मी हे केलंय, उपकार म्हणून नाही, कर्तव्य म्हणून केलंय। आणि आता पुढची लोक विकासावर आलेत म्हणून मी विकासाचं सांगितलं। आता ज्या आईबापानं आपल्याला जन्म दिला त्यांना सांभाळ करताना का आपण नारळ फोडून सांभाळतो का कुदळ हाणून सांभाळतो का जाहिरात देऊन सांभाळतो? लोक शेण घालतील तोंडात। कारण आई बापाला सांभाळणं पोराचं कर्तव्य आहे, ती कर्तव्य म्हणून पार पाडलं पाहिजे। बांधवानो, बरेच विषय आहेत विकासाचे, अजून सांगतो। बांधवानो, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 89 लक्ष रुपये आपण जनसुविधेतनं दिले। प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 32 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले। पण साहेब, माझी भानगड अशी आहे की आता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा बी नारळ त्यांनीच फोडायचा। साहेब, आता टेंभुर्णीवरनं कुसळम पस्तोरची रस्ता झाला 10 मीटरचा, ती रस्ता कुणाकडे आहे? तरी बी नारळ त्यांनीच फोडायचा। आता कुसळम पासून येडशी पस्तोर चालू आहे, तरी बी पाहणी कोणी करायची? त्यांनीच करायची। करायची का नाही? शी कमी होतं काय म्हणून त्या तुळजापूरचं गायबानं ती साहेब, आता रेल्वे कुणाकडे आहे? रेल्वे, तरी बी ह्यानं कुदळ हाणली, नारळ फोडला। म्हणलं फोडू जा, काय करणार? काय करणार म्हणलं जाऊ द्या। एखाद्याला हौसच असती। आणि साहेबाच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर वैराग मध्ये म्हशीला बी रेडकू झालं तरी त्याचं श्रेय हलगटाला द्यायला तयार होत नाही ती। त्याचं बी श्रेय ह्यांचंच। साहेब, त्या हाल्याला देऊ द्या की श्रेय। पुढं बांधवानो, मी अजून एक मला आठवलं, दिव्यांगासाठी 4 कोटी 61 लाख रुपयाचा निधी दिला। 3 चाकी इलेक्ट्रिक सायकल, 3 चाकी साधी सायकल, कृत्रिम हात, कृत्रिम पाय, कानानं ऐकायची मशीन, स्मार्ट स्टिक, स्मार्टफोन। 1 पैसाही त्या माणसाचा न घेता ओमराजे निंबाळकर खासदार असताना मी केलं, कर्तव्य म्हणून केलं, कर्तव्य म्हणून। बांधवानो, जनसुविधेमधनं 90 लक्ष, 30 54 50 54 2 कोटी, दलित वस्ती 65 लक्ष, त्याचबरोबर
अमृत विकास, जी अमृत भारत योजना आहे स्टेशनच्या विकासाची, ती सुद्धा बार्शी स्टेशन आपण अमृत मध्ये घेतलं. आता एवढंच नाही बांधवानो, बरेच विषय आहेत पण आता ह्याच्यात सांगत नाही. श्रीपत पिंपरी इथल्या नदीवरचा पूल 1,80,00,000 उपळा भातमरा मार्गावरील भोगावती नदीवरील पूल आपण नाबार्ड अंतर्गत मंजूर केला. बार्शी पारंडा रस्ता, आणि आपल्या माहितीसाठी ह्या रस्त्याचं जे काम झालेलं दिसतंय ते रस्ते महाविकास आघाडीचं सरकार असताना त्या ठिकाणी ओमराजेनं मंजूर करून घेतलेत. एवढंच नाही, संत गोरोबा काकाची पालखी पाण्यातून जायची कावडीतून, डोहराळ्याला 4 कोटीचा पूल कम बंधारा करून काकाची पालखी आपण आयटीत त्या पुलावून न्यायचं काम बांधवानो या ओमराजेनं केलं. माझ्या खासदार निधीमधनं 2,81,00,000 रुपये त्या ठिकाणी दिले. बार्शी ते धाराशिव सरहद्दचा जो रस्ता आहे ते सुद्धा महाविकास आघाडीच्या काळात मंजूर केलाय. पण आम्ही सांगितलं नाही, पण आता विकासावर आलं. जी मी केलं तीच सांगितलंय बरं का, मी दुसऱ्याचं रिडकू आपलं नाही तसं. बांधवानो, आता मला मुख्य मुद्द्याकडे यायचंय. काय आमदार आहेत बघा साहेब, माझ्या लोकसभेत तर 6 मध्ये 5 खतरनाक आहेत. पहिलं बोम परंडा वाशी खेकडा, ते काय म्हणते, मराठा समाज रस्त्यावर उतरला, मराठ्याला आत्ताच आरक्षणाची खाद सुटली. बोललं का नाही? एक. आता अलीकडे बार्शीकडे येऊ आपण. बार्शीकडे आल्यावर सोयाबीनचा भाव महत्वाचा नाही, कांद्याचा भाव महत्वाचा नाही, दुधाचा भाव महत्वाचा नाही, आरक्षण महत्वाचं नाही, देशप्रेम महत्वाचं आहे. देशप्रेम बरोबर आहे, देशप्रेम महत्वाचं आहे. आज सुद्धा त्याचाच प्रमाण मानून आमदारकी महत्वाची नाही. भाऊ, आता आपण मिलिटरीमध्ये भरती घेऊन बंदूक घेऊन सर्व देवावर जायचं आणि देशप्रेम दाखवायचं. काय चूक आहे माझं? चूक आहे का? अजिबात. तुमचा भाव महत्वाचा नाही, मग आमची आमदारकी महत्वाची आहे का? हा, देशप्रेम काय लावलं? ही दुसरं. आता इथून पुढचं तुळजापूरवालं तिसरं. ती सांगतो तुम्हाला. जरांगे पाटलांच्या आंदोलनावर लाठीचार्ज झाला, आया बहिणीची डोके फुटली. ती काळा दिवस नव्हता, पण फडणवीसवर जरांगे पाटील बोलले. अरे बापावर बोलल्यावर सुद्धा राग येत नाही यांना एवढा. काळा दिवस म्हणती, काट्या पडल्या ती काळा दिवस नाही. फडणवीसवर बोलले ती काळा दिवस. ही तिसरं. चौथं त्या औषधाचं पीए होतं त्या फडणवीसचं. ती काय म्हणते, एसआयटीची चौकशी लावली पाहिजे आरक्षणाची. आणि 5वं त्या उमरग्याचं कबशा इसरत कॉलेजमध्ये बसलं होतं, शिपाई होतं. बाळासाहेबांमुळे, उद्धव साहेबांमुळे आमदार झालं, आणि हेनो एसआयटीची चौकशी लावा म्हणलं की ती बाकवाजी होते. आता साहेब, ह्या 6 पैकी 5 माझ्या तावडीत आहे ती, आणि मी दमच खात नाही. औसा झाला की उमरगा झालं की बार्शी झालं की परंडा, आणि परंडा झालं की तुळजापूर. यांचा स्वप्न आता साफ करायचा बांधवानो. यांचा स्वप्न बांधवानो, मराठा आरक्षणाची तीच परिस्थिती. धनगर आरक्षणालाही म्हणले आमचं सरकार येऊ द्या, पहिल्या कॅबिनेट मध्ये निर्णय घेऊ. आता लाकडं मसनात पुचली कॅबिनेट कवा व्हायची तुमची? हा, झाली का? लय मोठं भाषण करीत नाही. तुम्हाला देवेंद्र फडणवीसला मुख्यमंत्री करायचंय का? तुम्ही ठरवा. आणि अजून साहेब 2 मिनिटं घेतो, 2च मिनिटं घेतो. आणि ही तुमच्या बार्शीवाले म्हणते 4,000 कोटीचा विकास.
आमचं तुळजापूरचं गायबानं म्हणतंय 5,000 कोटीचा विकास. अरे कच बोलणच गेली ती. बाबानो, ओमराजेनं सबस्टेशन केले जवळपास किती, साधारणतः 190 कोटी रुपयाचे मंजूर करून घेतले. ही काय ओमराजेनं गोर्धनवाडीची प्रॉपर्टी कोण केलेले नाही. तसंच हिथं 5,000 कोटी, हिथं 4,000 कोटी, तुळजापूरवालं 5,000 कोटी. मी बघतोय साहेब, आताच मी काटीहून जवळगावला आलो. मग मी काय केलं, तुळजापूरवाल्याचा बी अर्धा रस्ता होता आणि बार्शीवाल्याचा अर्धा होता. ड्रायव्हरला म्हणलं नीट दुर्बीन लावून लाईट लाव, आपल्याला एका सोडकायचा आहे दोघाचा बी. एकाचा 4,000 कोटीचा हुडकायचा आहे आणि दुसऱ्याचा 5,000 कोटीचा हुडकायचा आहे. साहेब गाडी सरळ चलतच नव्हती, सारखी कमळाबाई 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 कमळाबाई. अरे ड्रायव्हरला म्हणलं अशी का करायली, दादा म्हणले गाडीची चूक नाही. तिकडं तुळजापूरचा राणा पाटलाचा 5,000 कोटीचा विकास आहे, इकडं भाऊचा 4,000 कोटीचा आहे. आणि ती विकास जी आहे ना ती असा गर्दाडात जाऊन लपलाय आणि गाडीचं टायर त्याच्यावर गेलं की दणक देतय असं खालू. आहार विकास, आहार विकास. फार बोलायचंय, जाऊ द्या. पण ह्या का बांधवानो, मला इतकंच सांगायचंय, ओमराजे 5 वर्ष तुमच्या सोबत आहे. कसा वागतोय, कसा काम करतोय तुम्ही बघितलं. आणि जे लोक मला म्हणतात की आम्ही आणलं, साहेब तुम्ही मला विधानसभा दाखवली भाऊ, मान्य आहे. तुम्ही 2019ला माझा प्रचार केला, मान्य आहे. तेव्हा लीड होती 942 मताची, 942 मताची. साहेब त्याचा उपकार म्हणून 6च महिन्यानं तुम्ही माझ्या पक्षाकडून उभारले होते, माझ्या पक्षाचे उमेदवार होते. मी कुठे दिसलो का प्रचारात? नाही. किती मतानं साहेब पराभव झालाय फक्त? मला सांगा, माझ्यासारख्या फुडतूस खासदाराची 3,000 मताची तर लायकी असेल की, असेल का नाही? आता पुढचा पाडा साहेब, आता निवडणूक लागली तुमची, कवाची? 24ची लोकसभा. माझ्या वडिलांचा खून ज्या लोकांनी केला ती उमेदवार होते, त्यांच्या पक्षाकडून नव्हते. ती कमळाकडे होती आणि ही घड्याळ घेऊन आलती. प्रचार केला का नाही? टीका केली माझ्यावर. फोन राजे आहेत म्हणले. अरे आणि फोन काय उचलल्यावर काय होतंय, फोन उचलल्यावर काय? त्यांना सांगा, फोन उचलल्यावर 3,29,000 निवडून येते म्हणून. मी साहेब कुठे धर्म तोडला नाही, धर्म तुम्ही तोडलाय. मानी गंमत, ती सोबत असताना 942 आणि विरोधात असताना. त्याच्यामुळं जनतेनं आपली पात्रता बघून बोलावं, बुकच विनाकारण बोलून. विषय बरेच आहेत साहेब, बोलायचे. बांधवानो, एकच विनंती करायला आलोय. मी साधा आहे, इतका साधा. उद्धव साहेबाच्या सभेत गेलो तर पोलिसांना खाली हाकलून लावलं, म्हणले झालं, म्हणले इकडं कुठं आला म्हणलं व्यासपीठावर, गुरुदेव माझा. आर म्हणलं मी खासदार आहे की. ते असं खालून वर बघतंय आणि मला म्हणतंय असला खासदार असतंय का? आर म्हणलं ती शेजारचं पोलीस पडत, आर ही हाय म्हणले, ह्याला जाऊ द्या रे, जाऊ द्या म्हणलं. आता साधाच आहे मी. का साधा आहे? का तर सामान्य लोकांनी मला उभा केलंय, त्याची किंमत मला आहे म्हणून मी साधा आहे. सहज उपलब्ध आहे. सांगू शकता बाबानो, त्या साधेपणातच राहून हितली गुंडशाही हितली झुंडशाही कशी चालली. साहेब उद्योगावर बोललं जातंय, प्रॉपर्टीवर बोललं जातंय. साहेब मला प्रॉपर्टीचा नादच नाही, आपल्याला उद्योगाचा नादच नाही. का? माणूस मेल्यावर वर प्रॉपर्टी बी घेऊन जात नाही, पैसे बी घेऊन जात नाही. माणूस मेल्यावर त्याचं माग काय राहतंय तर फक्त नाव राहतंय आणि काम राहतंय. ओमराजेला तेवढंच कमवायचंय, दुसरं कमवायचं, बाकीच्याला ज्याचे त्याचं लाभ. बांधवानो, विनंती इतकीच आहे, उद्याच्या 19 तारखेला मतदान आहे.
हा हा हा. ही तपासणी असते आपली तपासणी. मला माहित होतं 19 आहेत 20 आहेत. 20 तारखेला तुम्ही जागाव का बघायलो होतो का उगाच याव वाव चालू म्हणलं. जागाव 20 तारखेला त्या ठिकाणी आपलं चिन्ह का आहे? आपलं चिन्ह का आहे? आपलं चिन्ह का आहे? कितव्या नंबरला आहे? कितव्या नंबरला आहे? फक्त एक काळजी घ्यायची, 1 नंबरची फुल भरलेली मशीन आहे का तीच बघायची. त्यांनी घोळ घातलाय, त्यांनी घोळ घातलाय. त्यांनी जशी माझ्या टायमाला चिमणी आणली होती तशी चिमणी आणली. त्या चिमणीनं माझी 20,000 मतं खाल्ली. नाहीतर ओमराजे 1 नंबरच्या लीडनं महाराष्ट्रात निवडून आला असता. पण आता चिमणी वळकायला अटकल आहे. अटकल काय? दुसरी अर्धी मशीन आहे तिच्याकडे बघायचं सुद्धा नाही. 1 नंबरची मशीन, 2 नंबरचं चिन्ह, सोपल साहेबाचं नाव आणि त्या मशालीच्या पुढचं बटन दाबून तुम्हाला खरंच अपेक्षित आहे नानासाहेब निंबाळकरांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, वैराग तालुका करायचा असेल तर बांधवानो सोपल साहेबांना त्या ठिकाणी आपण बरोबर मतानं निवडून द्या एवढीच विनंती करतो.